दिवसाची सुरुवात बरोबर आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आज आपण जे विश्वासणारे आहोत, पण त्याचबरोबर आपण ह्या देशाचे नागरिकसुद्धा आहोत. अनेक लोकांच्या बलिदानामुळे, अनेक लोकांच्या त्रासामुळे किंवा अनेक लोकांनी आपलं सर्वस्व सोडल्यामुळे आज आपण हे स्वातंत्र्य भोगत आहोत. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आपल्याला देशाच्या शांतीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि एकीसाठी सर्वांनी एकत्र राहावे ह्यासाठी आपल्याला प्रार्थना करणे गरजेचे आहे. ज्यांनी बलिदान दिले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशांची आठवण करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर आम्हाला आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचीसुद्धा आपल्याला आठवण करायला पाहिजे. आपल्याला ते सतत मनात ठेवायला पाहिजे. आपल्याला आत्मिक स्वातंत्र्य मिळालं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणामुळे आपल्याला सैतानाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि म्हणून ही जी स्वातंत्र्य आहे त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं. पापाची खंडणी त्यांनी आपल्यासाठी भरली. जी खंडणी आपल्याला भरायची होती पण आपण कधीही भरू शकलो नसतो, ती खंडणी त्याने भरली आणि आम्हाला स्वतंत्र केलं. बघा, गलतीकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय 1 वचन काय म्हणतं बघा. गलेशियन्स चॅप्टर 5 अँड वर्स 1 वचन असं सांगतं, आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले. यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. वचन सांगतं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे. ख्रिस्ताने आम्हाला स्वतंत्र केलं, पण परत त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये जाऊ नका. परत त्याच्या खाली, पापाच्या खाली सापडू नका. आम्हाला ह्यामध्येच टिकून राहायचं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्हाला हे जीवन जगायचं आहे. खरं स्वातंत्र्य जे आहे हे तोच देऊ शकतो. बघा, योहान 8 आणि 16 वचन काय म्हणतं बघा. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 8 अँड वर्स 16 वचन असं सांगतं, यास्तव जर पुत्र तुम्हा स्वतंत्र करील तर तुम्ही खरे स्वतंत्र व्हाल. ख्रिस्ताकडून स्वातंत्र्य आहे. ख्रिस्त आम्हाला स्वतंत्र करू शकतो. आम्हाला ख्रिस्तात स्वातंत्र्य आहे. येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला, पण देवाने आमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवला. हा पवित्र आत्मा आमच्यासोबत सतत असतो आणि त्याद्वारे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यामध्ये आम्ही स्वतंत्र जगतो. परंतु लक्षात घ्या, स्वतंत्र आणि स्वातंत्र्य असणं म्हणजे स्वैराचार नाही. आम्ही कसंही वागावं हे त्यामध्ये असा त्याचा अर्थ नाही आहे. जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य आहे ती खरी ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आणि ख्रिस्तातील एकीमुळे येते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. इर्मया ह्याचा 29वा अध्याय 7वं वचन. जेरेमिया चॅप्टर 29 अँड वर्स 7 तुम्हास पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. त्या नगराचे हित ते तुमचे हित. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो आणि आजच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद.